नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 2 मार्च 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या 2 दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कापूस बाजारभावाचा जर विचार केला तर मागच्या 2 दिवसांमध्ये राज्यातील कापूस बाजारभावामध्ये बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये नरमाईच बघायला मिळाले आहे. कापूस बाजारभाव 100 ते 150 रुपयांनी घटलेले असून काही बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये ही स्थिरता बघायला मिळालेली असून सर्वसाधारण बाजारभाव हे 7,200 ते 7,500 तर उच्चांकी बाजारभाव सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला 8,000 पर्यंत बाजारभाव निघालेले असताना मागच्या 2 दिवसांमध्ये हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातील सर्वाधिक आवकेची नोंद झालेली असून जवळपास 14,000 क्विंटलची जबरदस्त मोठी आवक या ठिकाणी आलेली होती. त्याचबरोबर दुसऱ्या नंबरवर बार्शी टाकळी तर तिसरा नंबर वणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या ठिकाणी प्रत्येकी 11,11, 12,12 हजार क्विंटलपर्यंत कापसाची आवकेची नोंद झालेली असून अन्य बाजार समितीमध्ये अन्य जिल्ह्यात तालुक्यात कापसाचे काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर तालुका जिल्हा आहे नागपूर. या ठिकाणी 6,000 क्विंटल कापसाची आवक आलेली होती. कमीत कमी कापूस बाजारभाव 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,525 तर जास्तीत जास्त दर 7,550. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती. कापूस एल्लारे मीडियम स्टेपल 1,000 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,200 तर जास्तीत जास्त दर 7,650. या ठिकाणी देखील मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये हलकीशी मंदी बघायला मिळालेली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. कापूस लोकल 2,590 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,700 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा अकोला 2,929 क्विंटल लोकल कापूस आवक, कमीत कमी दर निघाले आहे 7,600 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव होते जवळपास 7,700 रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त लांब धाग्याच्या सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव 8,000 रुपयापर्यंत या ठिकाणी मिळालेले असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर. कापूस लोकल 1,473 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,375 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,550. त्यानंतर देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा. कापूस लोकल 1,100 क्विंटल लांब धाग्याची सुपर क्वालिटी कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 7,474 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 तर जास्तीत जास्त दर 7,820 रुपये. त्यानंतर शिंदे सेलू या ठिकाणी कापूस लॉंग स्टेपल होता मित्रांनो 2,200 क्विंटलपर्यंत आवक, कमीत कमी दर 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,750 तर जास्तीत जास्त दर 7,880. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो हिंगणघाट. या ठिकाणी कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती जवळपास 18,000 क्विंटलची मित्रांनो आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून सर्वसाधारण दर 7,700 रुपये, कमीत कमी दर होते 7,100 रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये. त्यानंतर हिमायतनगर. कापूस मीडियम स्टेपल 230 क्विंटल कापूस आवक होती. कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,200 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,400 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो पुलगाव जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल 5,000 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती. कमीत कमी दर 6,500 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,765 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,880 रुपये. त्यानंतर तालुका आहे आर्वी. कापूस H4 मीडियम स्टेपल 3,497 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची आवक, कमीत कमी दर 7,338 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर जास्तीत जास्त दर 7,650 रुपये. या ठिकाणी देखील कापूस बाजारभाव हे स्थिरच बघायला मिळाले आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर. 310 क्विंटल लोकल कापूस आवक, कमीत कमी दर निघाले आहे 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,450 तर जास्तीत जास्त दर 7,500 रुपये. त्यानंतर बार्शी टाकळी. कापूस मीडियम स्टेपल आवक या ठिकाणी 15,468 क्विंटल कापसाची आवक होती. कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,840 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,010 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती नरखेड. कापूस नंबर 1 या ठिकाणी 568 क्विंटल कापूस आवक होती. कमीत कमी दर निघाले आहे 6,300 रुपये, सर्वसाधारण दर 6,700 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,230 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वणी. कापूस लोकल आवक या ठिकाणी जवळपास 20,000 क्विंटलची. कमीत कमी दर 7,690 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,952 रुपये प्रति क्विंटल तर उच्चांकी बाजारभाव 8,000
30 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहेत. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे वर्धा. कापूस मीडियम स्टेबल आवक या ठिकाणी होती 8,000 क्विंटलपर्यंत. कमीत कमी दर 6,525 रुपये. सर्वसाधारण दर होते मित्रांनो 7,850 तर जास्तीत जास्त दर 8,003 रुपये प्रति क्विंटलपर्यंत वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कापसाला बाजारभाव मिळालेला असून तर हे होते मित्रांनो मागच्या 2 दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये ही स्थिरताच बघायला मिळाली आहे मित्रांनो. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापूस बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.